बघा, आज आपण मुलांसाठी स्पेशल एक नवीन रेसिपी तयार केली आहे. बटर दही वडा कशी करायची ती बघूया आपण आता मुलांच्या सोबत. चला तर मग. नमस्कार, साधनाज फूड चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण करणार आहोत उन्हाळ्यातील पदार्थ, रुचकर आणि चवदार, मुलांना आवडतील असे सोपे पदार्थ करणार आहोत. त्यातलाच आजचा एक नवीन प्रकार आहे. तर आपल्यासोबत आज आपल्याकडे आले आहे. तुझं नाव सांग. ध्रुव. तुझं नाव सांग. आयुष. तुम्हाला आता उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे ना? हो. मग तुम्हाला आज आपण एक नवीन रेसिपी दाखवणार आहोत, करणार आहोत तुमच्या सोबत. तुम्हाला चालेल ना? हो. आणि आवडेल ना? हो. मग आज आपण नवीन काय करणार आहोत माहिती आहे का तुम्हाला? हो. हे काय आहे हे माहिती का? बटर. तुम्हाला एक चटपटीत पदार्थ खायला घालणार आहे आणि शिकवणार आहे. काय झटपट होणारा. हा, आणि तो आता उन्हाळ्यामध्ये आपण आवडीने खाऊया हा, सुट्टीमध्ये. हो. तर याला म्हणतात बटर. आणि या बटर पासून आपण तयार करणार आहोत बटर दही वडा. काय करणार आहोत? बटर दही वडा. चटपटीत बटर दही वडा. चला तर पाहूया आपण आता. हो. आता तुम्ही दोघांनी हातामध्ये एक एक बटर घेतला आहे. आता आपल्यासमोर हे पाणी ठेवलं आहे. तर आयुष, तू एकदा पहिल्यांदा हे पाण्यामध्ये बटर बुडव. हो. बस. आता तो हाताने दाबून वर काढून घे. दाबून घे थोडासा. हां, आणि तो डिशमध्ये ठेव. ठेव त्या डिशमध्ये. हां, आता ध्रुव, तू ह्या पाण्यामध्ये ते बटर बुडव. हां, थोडंसं भिजल्यानंतर, पाण्यामध्ये भिजल्यानंतर काढून दोन्ही हाताने दाबून ह्या डिशमध्ये ठेव. हो. काढ. हां, ठेव दाबून हाताने. आता ह्या डिशमध्ये ते बटर ठेवायचं आहे. हां, आता आपण बटर भिजवलं आहे. आता आयुष, तू अजून एक बटर भिजवून ठेव त्यामध्ये. आता आपण हे बटर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. आता या बटरवर आपल्याला हे काय आहे? दही. हे दही आपल्याला यावर घालायचं आहे. चल धर, तू घाल बरं त्याच्यावरती दही. बघा, आता आयुषनी त्यावरती दही घातलं आहे. आता ध्रुव, तू पण त्याच्यावरती दही घालून घे. आता ध्रुवने देखील त्यावर दही घालून घेतलं आहे. बघा, ही मुलं आता किती मजेने आणि किती उत्सुकतेने हा पदार्थ करत आहेत ते. आता पुढचं आपण करणार आहोत. या बटरवरती दही घातलं आहे या दोघांनी. त्यानंतर आता हे चिंच, गूळ आणि खजूर याचं केलेलं पाणी आहे, ते यामध्ये घालून घेऊया आपण. चला, आता 2-2 चमचे तुम्ही दोघांनी पण या वड्यावरती घालून घ्यायचे आहेत. काय घातलं आपण त्याच्यावरती? चिंच गुळाचं पाणी घातलं आहे. कशाचं? चिंच गुळाचं. हां, आणि त्यामध्ये खजूर घातला आहे. हे सगळे पौष्टिक पदार्थ आहेत. आता आपली पुढची कृती आहे. हे आपण चिंच, गूळ आणि खजुराचं पाणी या वड्यावरती घातलं आहे. आता आपण हे पुदिना, कोथिंबीर आणि मिरची याचे तयार केले आहे पाणी, तर ते आपण या वड्यावरती घालूया आणि अजून चवदार करूया. घाला दोघांनी 2-2 चमचे या वड्यावरती. पुदिन्याची चटणी घालायची आहे सगळीकडे. वा, खूप छान रंग दिसत आहे. आणि त्यामध्ये तिखट पण आहे. आता आपण या पुदिन्याच्या चटणीनंतर यामध्ये घालणार आहोत धणे, जिरे याची भाजलेली पावडर. एक चिमूटभर घालून घेऊया. घाला बरं मुलांनो. हां, सगळीकडे घालायची आहे. याने आपल्या वड्याला खूप छान चव लागेल.
आता आपण या वड्यावरती हा आहे चाट मसाला, तो घालूया चिमूटभर. चला घाला बरं. चिमूटभर चाट मसाला घातल्याने त्याला चटपटीत असा चव येणार आहे. पण याच्यावरती हा काय आहे, कांदा. कांदा घालूया बारीक चिरलेला. चला कांदा घाला सगळ्यांनी. त्याच्यावरती थोडा थोडा कांदा घाला. आपल्या आवडीप्रमाणे थोडा थोडा कांदा घालून घ्यायचा आहे. आता आपण या वड्यावरती कांदा घातला आहे. आता आपण ही मिरची पावडर घाला चिमूटभर. चला पटकन चिमूटभर मिरची पावडर घाला. छान चटपटीत वडे तयार करूया आपण, सुट्टीमध्ये आवडणारे. त्यानंतर त्याच्या बाजूला आहे काळं मीठ, तेही चिमूटभर सगळीकडे पसरवून घेऊया दोन्ही वड्यांवरती. आता आपली छान छान रेसिपी तयार होत आहे. बघा बरं तुमच्या हाताने झालेली ही. थोडंही मीठ जास्त घालू नका. त्यानंतर पांढरं मीठ अगदी नगभर घालायचे, कणभर मीठ घालायचं. अगदी थोडीशी चिमूट घालायची बस. आता मीठ घातलं आहे आपण. आता आपण या वड्यावरती मसाले घातले आहेत छान चवदार. आता आपण त्याच्यावरती काय घालणार आहोत, हा काय आहे, टोमॅटो घाला थोडासा, दोघंही. छान, अगदी छान दिसत आहे. बघा रंग कसा दिसत आहे त्याचा, छान छान. त्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर यावर आता आपल्याला काय घालायची आहे, शेव. चला दोघांनी पण त्यावरती शेव घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार त्यावर शेव घाला. शेव घातल्यानंतर आता यावरती आपल्याला घालायचं आहे डाळिंब घालायचं आहे सजावटीसाठी. चला थोडंसं डाळिंब घाला त्यावरती. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि आपली ही बटर दही वड्याची रेसिपी तयार झाली आहे. काय झाली आहे, तयार. किती सुंदर रंग झाला आहे. तुम्हाला करताना मजा वाटली का, हो. आणि तुमच्या हाताने केली आहे त्यामुळे ह्याला आणखी चव छान येणार आहे. सोपी आहे की नाही, हो. चला तर आता आपण ही खाऊन पण बघूया. आता आपली ही बटर दही वड्याची रेसिपी पूर्ण झाली आहे. खूप छान केली आहे दोघांनी, हो की नाही. चला तर मग आता या दही वड्याची चव आपण चाखून बघूया कशी झाली आहे. आणि तुम्ही तुमच्या हाताने केली आहे त्यामुळं तुम्हाला ती कशी वाटते सांगा बरं का मला. ही ध्रुवाने केलेली रेसिपी होती. आता ही आयुषने केलेली रेसिपी आपण बघूया कशी झाली ही रेसिपी. साधनाज फूड या चॅनलवरती आज आपण केला आहे बटर दही वडा. आवडला तर सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.